सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. काल कथित माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांना 88व्या जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन. जत तालुक्याच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार स्वर्गीय उमाजीराव सनमडीकर काका यांच्या 88व्या जयंतीनिमित्त आज जत येथील कमल ऑर्थोपेडिक सेंटर व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे अभिवादन कार्यक्रम मोठ्या श्रद्धाभावाने संपन्न झाला. या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी, माजी सैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय उमाजीराव सनमडीकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दिवंगत श्रीमती कमल उमाजीराव सनमडीकर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर उपस्थित मान्यवरांनी काकांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी जत तालुक्याचे आमदार श्री विक्रमदादा सावंत यांनी उपस्थित राहून स्वर्गीय उमाजीराव सनमडीकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की उमाजीराव काका हे सामान्य जनतेचे लोकनेते होते. त्यांनी ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य, शेती, पाणी पुरवठा आणि सामाजिक विकासासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. कार्यक्रमास डॉक्टर कैलास सनमडीकर, डॉक्टर सौ वैशाली सनमडीकर, श्री नाना शिंदे, श्री बाबासाहेब कोडव, श्री निलेश बाबणे, श्री भूपेंद्र कांबळे, श्री भैया कुलकर्णी, श्री शहाजी घाडगे, डॉक्टर रवी जानकर, डॉक्टर अजिंक्य पिंगळे, डॉक्टर नंदकिशोर पवनकर, डॉक्टर शालिवाहन पट्टणशेट्टी यांच्यासह सर्व आजी-माजी सैनिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडी आणि श्री उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन जत या संस्थांचे चेअरमन, संचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच जत परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्वर्गीय उमाजीराव सनमडीकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत ग्रामीण विकासाला प्राधान्य दिले. शिक्षण क्षेत्राचा विस्तार, सामाजिक बांधिलकी, सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने लढा आणि जनतेशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यामुळे त्यांनी जनमानसात विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकास कामे मार्गी लागली. त्यामुळे आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी 2 मिनिटे मौन पाळून स्वर्गीय उमाजीराव सनमडीकर यांना भावपूर्ण अभिवादन केले. त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढीने घ्यावा अशी भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली. संपूर्ण परिसरात काकांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा देत कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यात आली. लोकसेवेचा वसा जपणारे, शिक्षण व सामाजिक विकासाचे शिल्पकार आणि जनतेच्या मनातील लोकनेते म्हणून स्वर्गीय उमाजीराव सनमडीकर यांचे योगदान कायम स्मरणात राहील. अशा शब्दात उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.